हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे आणि आज आमचं सगळं काम आवरलं आहे. आमचा कानोली पण अजून उठला नाही आहे, कारण काल दिवसभर त्याची झोप झालेली नाही. दुपारची झोप त्याची मोठी असती, त्यांनी तीच झोप घेतली नाही, त्याच्यामुळे दिवसभर त्याची झोप न झाल्याने तो आज जास्त वेळ झोपला आहे. आणि आमचे हे पण उठून आले आत्ताच. सर्दी बरी आहेत का तुमची? शंभर ओढून सांगते का हां बरी. असे गावावर बसले जरा असे हसा ना सकाळी सकाळी. असे असं तोंड करून गावावर बसले. हां, आणि दीदींचं काय चालू आहे? आम्ही बनवतोय आमच्या यांच्यासाठी पालकाची भाकरी. ओ हो, यांना खायची पालकाची भाकरी, तरी हा बनवताय पालकाची भाकरी. हो. गोबी गोबी गुड मॉर्निंग. झोपी झाली का? राधे राधे. राधे राधे. गुड मॉर्निंग. वा वा. बाबांनी आणले शाळेतून चॉकलेट. आता पुढच्या वर्षी दादूला राहते ना, आपल्याला नाही राहायची. ह्या वर्षीच फक्त आपल्याला. दादू काय करतो तू? झोपी झाली का तुझी? सांग बरं. सांग बरं, तुला मोबाईल घ्यायचा आहे का? हां, वा वा. तिकडं बाय, तिकडं बाय. कोण आहे रे? दादू आहे का? दादू आहे? काकी? कसे बोलत होते? इथं आले 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 इथं याचा चटका बसला, इथं चिमटा बसला. लय अवघड. तर मी बनवते खिचडी, कारण आत्यांना आणि मला उपवास आहे. तर आमच्या दोघींसाठी खिचडी, आणि आमच्यात वाटेदार सुनील पण होतातच, त्याच्यामुळं ते पण खातील थोडीशी. पहिले तर कानाला आंघोळ घालून घेऊ आणि मग मस्त खिचडी खाऊ. मस्तपैकी जेवण वगैरे झालं आहे आणि आता थोडासा आराम करायचा आहे, कारण काल पण दिवसभर काय आराम नाही करायला भेटला. तर आज जरा आराम करतो. तर आमच्यासाठी आता मस्तपैकी चहा टाकला आहे. ह्या कपड्यात तुम्ही चांगले दिसते. लगेच शायनिंग मारायची गरज नाही बरं का. लाजू नका. तुम्हाला मी घरी नव्हते तेव्हा चांगलं वाटत होतं का? मी आले तेव्हा चांगलं वाटतंय. मग कावर मला सारखे फोन करीत होते. चेक करत होतो. हाय का गेली? दूध राहील. हा ना, आज दूध थोडंसं कमीच होतं, म्हणजे 1 लिटरच होतं. थांबा ना, मी टाकते ना. तुम्ही कवा एवढे कष्ट घेताय? ब्लॉगर मोठी मिठी असा काही विषय नाही. बस शी चाटवी असं. आता त्यालाच बोट बी बसायचं. अरे तूप आहे त्याच्यात. माझ्या मम्मानं तूप दिले जावयाला. जावई जाडजूड झाला पाहिजे म्हणजे चांगला. तूप खाऊन पोरीला सांभाळलं पाहिजे. हां, तूप रिश्वत देईन का तुम्हाला तुपाची? असं काही नाही. हे बघा, आमचा दादू आत्ताच उठला आहे आणि आता आपण त्याला अनबॉक्स करूयात. ये गुड मॉर्निंग दादू. जेव्हा कधी काना उठतो त्याला मी गुड मॉर्निंग म्हणतो. रात्री उठू कधी पण उठू, आहे ना दादू? गुड मॉर्निंग. राधे राधे. चला आपण तुला अनबॉक्स करू, म्हणजे तू आळस देशील. उठू दे ना मम्मीला. म्हणा मी किती लेट उठलो म्हणा, 4 वाजता उठलो डायरेक्ट.
दादू काय करती तू? 10 रुपयाचे तुरतुरे खाल्ले. 10 रुपये के तुरतुरे. तुरतुरे खाती तू? हा का तुरतुरे? आम्ही चाललो मग चहा प्यायला. बाय. यांना आहे ना आधी कोरा चहा प्यायचा होता बरं का. आणि झालं असं की आत्यांना त्यांना कोरा चहा केला दोघांना. तर मी यांच्या कपात चहा गाळला आणि आत्यांच्या कपात बी एवढा गाळला आणि यांच्या कपात पण एवढा गाळला. यांनी त्यांच्या कपातून आत्यांच्या कपात टाकला. मग यांचा एवढा चहा झाला आणि त्यांना त्या चहासोबत चहा बिस्किट खायचे होते. शेवटी त्यांना तो चहा आमच्या चहामध्ये मिक्स करावा लागला आणि आता आमच्यासोबत दुधाचा चहा घेणार आहे. आणि वरून मला म्हणजे मी काय एवढ्या चहा बिस्किट खाऊ का. तर मी म्हणले होते की यांना तुम्ही आत्याच्या ह्याच्यात होता. मी आत्यांना बरोबर दिला होता पण यांना वाटलं मला जास्त दिला येईल म्हणून तिने वाटलं. पण त्यांना कळलं की या कपात किती चहा राहतो. आणि इथं मला फुल इग्नोर करता येते. सगळे शेंबड ओढून रिकामी. बिस्किट खाणार ना हो. आज मला उपवास आहे तर लगेच माय पुढं हा मला खार देते काय मग. खारी खारी पण नका मला. तुला हे जोक मारायची बरं. बळत जोक मारायला हसत राहते. बळच हा बस काय जोक आहे का? किती सिरियस सिच्युएशन आहे ते लगेच हसू राहील. मला तुमच्याकडे पाहूनच हसू येत. तुम्ही का हसताय का? डान्स करी द्यावा लागत ना. तर माझी चालू आहे आता स्वयंपाकाची तयारी. आज आम्हाला आलू पराठे बनवायचे आणि मसाले भात बनवायचा आहे. तर सुनीलला काल आलू पराठे खायची खूप इच्छा झाली होती पण सकाळी पूर्णच स्वयंपाक होता आणि संध्याकाळी ते भरपूर होतं. मग आम्ही मेथीची भाजी आणि भाकरी बनवल्या होत्या. मग त्यांना पुरणपोळी पण खायची होती. मग म्हटलं आलू पराठे तसे पण कोणी खाणार नाही एवढे आज तर उद्या बनवू. तर मग आज आम्ही आलू पराठे आणि मस्त त्याच्यासोबत मसाले भात असं कॉम्बिनेशन करतो आहे आम्ही. दरवेळेस आलू पराठे असले की आमच्या इथं मसाले भात फिक्स असतो कारण तसे नुसते आलू पराठे कोणी खात नाही. मसाले भात लागतोच. तरी चला ते तर गेले रिवाला घेऊन दवाखान्यात कारण ती आजारी होती. तर तिला घेऊन गेले ते दवाखान्यात आणि आता येतील. त्यांना यायला उशीरच होईल. रात्रच होईल. तर घेते पटकन स्वयंपाक बनवून. काना गेलाय वरती. दीदी रूम आवडताय त्यांची थोडीशी. तर दादा गेले त्याला वरती घेऊन. हां काय करायचंय एवढे लवकर उठून काय करायचंय? आत्ताच झोपला होता ना लगेच उठला. स्वयंपाक करायचा होता का? आता मी काढणार नाही झोळी. तुला झोळीतच राहून देणार. हा तू किती हास. हा झोळीतच. हा 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 बाबाला सांग मी उठलो. हा हा दादू चल जेवायला. तुझं जेवण झालं का? मच्छर पाहून घेतो त्याच्याजवळ. बिग बॉस टाइम. वरती गेला तर लई शायनिंग मारतोय हो एक पोरग. खाली बोर घालतो. भाऊंनी सुद्धा सांगितलं की विशाल आमच्या खांद्यावरती बंदूक ठेवून गोळ्या मारतो म्हणजे तो. तर दादू मी काका आम्ही आलोय झोपायला आणि अजून तर आमचा दादू काही झोपणार नाहीये. हा ना दादू. हा तू कशी ओरडत होती आता सांग बरं. सांग. बुवा 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 बुवा. आता आमच्या दादाला झोपायचे. जेवण झालं ना दादा तुझं? हां काका काय करते?
ओ काका काय करते? काकाला झोप येईन पण दादूला झोप नाही येणार. हा ना दादू? खरं सांग, खरं सांग. हा ना? हा बरोबर आहे. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.